मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्रात आहे। बऱ्हाणपूर मध्य प्रदेशपासून 20 किलोमीटर, जळगावपासून 65 किलोमीटर, भुसावळपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे। आजच्या कार्याचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजच्या कार्याचा विषय हा माझे व्हिडिओ जे बघतात त्यांनी जे सुचवलं आहे त्यानुसार आहे। त्यांचा विषय आहे विवाहाविषयी मार्गदर्शन, कुटपावतर कसे होते याबद्दल मार्गदर्शन करा। त्यांच्या सांगण्यावरून, त्यांनी आवाहन केल्यावरून मी आज या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहोत। पहिल्या प्रथम आपल्याला विवाहयोग बघायचा असेल तर पुष्कळसे लोक जन्मकुंडलीच्या माध्यमातून विचार करत असतात। आता ती जन्मकुंडली ज्याच्यावर जन्माक्षर लिहिलेलं आहे, जन्मांक लिहिलेला आहे किंवा कॅम्प्युटरची कुंडली आहे, याच्यामध्ये आपल्याला ह्या कुंडल्या असत्य असतात। भावातिभाव योगाची कुंडली आपल्याला हवी असते। आपल्याला त्वचारोग झाला असेल तर आपल्याला त्वचारोग डॉक्टरकडे जावं लागेल। मेंदूविषयी काही असेल तर मेंदूच्या डॉक्टरकडे जावं लागेल। डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्याच डॉक्टरकडे जावं लागेल। त्याप्रमाणे आपल्याला जी समस्या आहे त्या समस्येची कुंडली आपल्याला काढावी लागेल आणि त्याच्यावरून आपल्याला भाष्य करता येईल। आता आपल्याला विवाहाच्या कुंडलीवरून भाष्य करत असताना केवळ विवाहाची कुंडली नाही चालणार। विवाहाच्या नंतर प्रश्न येतो संततीबाबत। मग संततीची कुंडली आपल्याला वेगळी बघावी लागेल आणि संततीच्या नंतर मग मात्र आपल्याला लाभयोग आणि भाग्ययोग, विवाहानंतर काय घटना घडणार आहे, विवाह झाला की भाग्ययोग होणार आहे, लाभयोग होणार आहे, हे पण आपल्याला बघायला हवे। त्याचप्रमाणे मातृपितृस्थानं पण याच्यामध्ये आपल्याला बघायला हवी, कारण ह्या विवाहाला मातृपितृ आशीर्वाद कितपत आहे हे पण बघायला हवे। आपण वैयक्तिक आपली भाग्याची कुंडली किंवा आपण वैयक्तिक आपल्या दिनांक, वेळ याच्यानुसार असली आणि आपलं भाग्य वेगळं असलं तरी मातापित्याच्या आशीर्वादाशिवाय आपलं जीवन प्रवाह चालूच शकत नाही, एवढं मात्र खरं आहे। म्हणून मातापित्याची कुंडली आपल्याला, कारण विवाह म्हटला की आपल्याला जवळजवळ दुसरा जन्म आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण आपल्याला जन्माचा साथीदार आपल्याला हा बरोबर विवाहाच्या निमित्तानं मिळवायचा असतो। पती असेल तर पत्नीचं सहाय्य आणि पत्नी असेल तर पतीचं सहाय्य, यासाठी हा जीवनाचा प्रवास आपल्याला जो आहे अधिकतर 12ने आयुष्याचा, 75% आयुष्याचा, याच्यासाठी मात्र अचूकता असायला हवी आणि याच्यासाठी जाणकार ज्योतिषीच हवा। आता विवाहाच्या माध्यमातून आपल्याला काय काय कळते तर विवाहाच्या माध्यमातून आपल्याला जे स्थळ आहे ते स्थळ कोणत्या प्रकारचं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे पण आपल्याला कळते। त्याचा वर्ण म्हणजे रंग म्हणजे चेहरा कसा आहे, रंग कसा आहे, नाकीडोळी कशी आहे, इतपत ज्ञान आपल्याला विवाहाच्या कुंडलीवरून, इतर कुंडलीच्या भाग्यावरून आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर स्वभाव कसा आहे, तापट आहे, क्रोधी आहे, स्वाभिमानी आहे, मानी आहे, हे पण आपल्याला याच्या माध्यमातून कळत असते। याच्यानंतर सात्विक विचार आहे, देवाधर्मावर श्रद्धा आहे किंवा इतर काही बुद्धिवादी आहे, वैज्ञानिकवादी आहे। याच्यासोबत आपलं दोघांच्या स्वभावामध्ये मिलन होणार आहे की नाही, दोघांचे स्वभाव सारखे राहणार आहेत की नाही, त्याच्यात वाद होणार आहे का, हे पण आपल्याला कळते। आणि याच्यासोबत आपल्याला हे कळते, आता वास्तविक पाहता मुलाची पत्रिका आली तर त्याच्या पत्नी कुठल्या स्थळाला आहे, कुठे आहे, काय आहे मला माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही। मुलीची पत्रिका असेल तर तिचा पती कुठे आहे, कुठल्या दिशेला आहे, किती वयाचं अंतर आहे तर मलाही माहिती नाही, तुम्हालाही माहीत नाही, परंतु ज्योतिषशास्त्राला मात्र हे नक्की माहीत आहे। म्हणून कुठल्या दिशेचं स्थळ आपल्याला प्राप्त होईल याची माहिती गोषवारासुद्धा आपल्याला या भाकितातून कळत असते।
आणि असं असताना मग ते किती दुरीचं आहे, जवळचं आहे, मध्यम दुरीचं आहे, लांबवरचं आहे, हे सुद्धा आपल्याला ज्ञान जाणकार ज्योतिषी असला तर आपल्याला बरोबर कळत असते. म्हणून याच्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता आपल्याला असते. म्हणून अजूनही मला एक सांगण्याचा एक प्रयत्न तुम्हाला सांगतो की आता हे असत असताना संतती होईल की नाही हे पण बघायला हवं. म्हणून संततीचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला संततीची कुंडली काढून बघायला हवं. दोघांचं मिलन आहे की नाही हे पण बघायला हवं. आणि मग संतती होणार आहे की नाही याच्यासाठी आता एखाद्याची पत्रिका संततीची बाबत कमजोर असते. मग याच्यासाठी काय करावं तर कुंडली मिलन करून विवाह करावा. गुणमिलन अजिबात नाही. गुणमिलन असत्य असते, खोटं असते. ते पंचांगापुरती विद्या आहे, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. कुंडली मिलन करून केलं तर मग अशी कमजोर असलेली संतती पत्रिका असली आपली तर मग ती पत्नीची मुलीची असो का मुलाची असो त्याला संतती प्रफुल्लित असलेली पत्रिका आपल्याला जोडायला हवी. म्हणजे संततीचा प्रश्न हा काही अंशी आपल्याला मोकळा होईल. असं असताना संततीचा प्रश्न असताना सासू सुनाचे संबंध कसे राहतील, कारण सुनबाई हे सासूच्या सोबत राहणारे आहे. म्हणून त्याचा सासू सुनाचे संबंध, सासऱ्याचे संबंध, इतर नातेवाईकाचे संबंध कसे राहतील हे आपल्याला बघायला हवे. आणि याच्यातून हे बघत असताना आपल्याला ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन अवश्य मिळत असते. आता याच्यासोबत आपल्याला हे काही एखाद्याला आता वर्तमान स्थितीत आपण पाहायला गेले तर आरोग्याचा प्रश्न फार महत्त्वाचा झाला आहे. एड्ससारखे विकार असतात, नपुंसकत्व असते, शारीरिक कमजोरी असते किंवा इतरत्र रक्त कॅन्सर असतो किंवा त्वचा रोग असतो, पांढरकोड असते. अशा प्रकारचे विकार आता बहुतांशी आपल्याला पाहायला मिळत असते. मग असं स्थळ आहे तर मग याला गुप्तरोग आहे का, एड्स आहे का, शारीरिक कमजोरी आहे का, नपुंसकत्व आहे का, हे आपल्याला बघायला तर आपल्याला शारीरिक तपासणी हे डॉक्टर लोक करत असतात. परंतु ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला हे प्रथम कळायला हवं. तर हे प्रथम आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अवश्य कळत असते, एवढं मात्र नक्की. असं असताना अल्पायुषी आहे का दीर्घायुषी आहे हे पण बघायला हवं. विवाह झाला आणि काही नंतर वैधव्य आलं स्त्रीला किंवा मुलाला दुर्वराचा योग आला ते पण बघायला हवं. घटस्फोटाची कुंडली आहे का नाही हे पण बघायला हवे. दुराव्याची कुंडली आहे का, माहेरीत जाऊन बसते पत्नी हे पण बघायला हवे. की वाद होतो का, एक अग्नितत्वाचा पुरुष आहे का, मारहाण करणारा पुरुष आहे का, चटके देणारा पुरुष आहे का, त्रास देणारा पुरुष आहे का, हे पण बघायला असते. कारण वर्तमान स्थितीत आपण जर बघितलं तर आपल्याला हे साधारणतः आपल्याला या घटना आढळून येतात. म्हणून याच्यापासून आणि याच्यावर जर अटकण्याचा संभव असला, कोर्ट कचेरीचे प्रसंग निर्माण होण्याचा प्रसंग आला तर फार मात्र मग याच्यामध्ये कोर्टाचे निकाल तर काही लवकर येत नाही. 5-7 वर्ष 8-10 वर्ष जातात, त्याच्यात वय वाढते आणि मग दुजोराचा शिक्का मिळतो. आणि दुजोराचा शिक्का विवाहाच्या ह्याच्यात आला तर मग उणीव असलेली स्थळं, कमजोर असलेली स्थळं, नको असलेली स्थळं आपल्याला स्वीकारावे लागते. आणि मग मात्र संसार हा कायमचा जीवन आयुष्याचा त्रासदायक ठरण्याची संभावना असते, हे लक्षात घ्यायला हवं. म्हणून ज्योतिषशास्त्र पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग हे बघण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला जन्मकुंडली पूर्णपणे करून घ्यायला हवी. पुष्कळसे लोक लग्न विवाहासाठी लाखोचा खर्च करतात, 5 लाख 10 लाख 15 लाख आणि मात्र कुंडली काढण्याच्या बाबतीत म्हणतात तात्कालिक पाहून घ्या बघ झालं. आता याला काय म्हणावं, याला बुद्धी म्हणावी का नाही म्हणावी. जो जीवन आयुष्याचा प्रश्न आहे तो प्रारंभी आपण सोडवायला हवं. त्याच्यासाठी जन्मकुंडली प्रदीर्घ अशी सविस्तर अशी करून घ्यायला हवी. परंतु पुष्कळसे लोक माझ्या पाहण्यात आलं आहे की तात्कालिक बघा, सर्व काही आहे, श्रीमंती आहे, सगळं काही आहे. तुम्ही लग्नावळी करतात, बँड वाजवतात, DJ वाजवतात, मोठ्या प्रमाणावर मंगल कार्य करतात, वस्त्र प्रावण दागिने गिगिने मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात आणि ज्योतिषशास्त्र पाहताना मात्र तुम्ही काहीही खर्च करत नाही. हे मात्र योग्य नाही आणि मग पुढे मात्र तुम्हालाच त्रासदायक ठरणार आहे. एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून माझा सांगण्याचा प्रयत्न आहे. याच्या शेवटी आपली इच्छा असते, तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करून देत असतो. असं असताना आपल्याजवळ जर जन्मकुंडली जर असली, तयार कुंडली असली तर आपल्याला समोरची कुंडली तयार लवकरच करता येते आणि मग कुंडली मिलन करून आपल्याला विवाह करायचा असतो. याच्यासाठी आपली कुंडली ही तयार करून ठेवायला हवी, एवढं मात्र नक्की. आता विवाहाचा रंग वर्ण आपल्याला कळला, स्वभाव आपल्याला कळला, त्याचं जीवनायुष्य कळलं, त्याचा आरोग्याचा प्रश्न आपल्याला कळला, किती दुरीवरचा आहे हे कळलं.
कोणती दिशा आहे हे कळलं, दोघाच्या वयात कसं अंतर आहे हे आपल्याला याच्यातून कळलं, सासू सुनाचे संबंध कसे आहे हे कळलं, संततीचा प्रश्नाबाबत आपल्याला ह्यातून उकल झालेले आपल्याला कळलं. आणि अजूनही तुम्हाला काही ज्ञान असेल तर याच्यातून आपल्याला अत्याधिक मार्गदर्शन, मात्र याच्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. असो, आजच्या कार्याला इथेच विराम ठेवूया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया. ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी लवकरात लवकर मागावी, कारण आता यंत्रसिद्धी थोडी राहिलेली आहे. 3 यंत्रसिद्धी आहे. ही आपल्याला घरात लावायची, म्हणजे मोठ्या हॉलमध्ये लावायची आहे. जिथे कार्य उद्योग आहे तिथे लावायची आहे. काच फ्रेम करूनच लावायची आहे. दिशेला महत्त्व नाही. आपल्याला याच्यामध्ये अभिषेक वगैरे करण्याची गरज नाही, कारण आम्ही हे अभिमंत्रित करून देत असतो. आपल्याला ही श्रद्धा असेल तरच मागवावी, नाही तर मुळीच मागवू नये. 7 बाय 11 इंचाचं पाकिट घ्या. त्याच्यावर आपला पूर्ण पत्ता लिहा, माझा पत्ता लिहू नका. त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीट लावा. ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि त्याच्यावर माझा पत्ता लिहा. आणि हा पत्ता लिहित असताना मात्र स्पीड पोस्टाने आपण हे माझ्याकडे पाठवा. आपल्या याच्यामध्ये आम्ही पाकिटात घालून पाठवून देऊ. एवढं मात्र आहे. ज्यांना यंत्र हवी आहे त्यांनी हे यंत्रसिद्धी मागवावी असं आहे. आजच्या कार्यक्रमाचं प्रसारण आपण अधिकाधिक इतरांना करावं, म्हणजे हा कार्यक्रम आपल्याला अधिकाधिक आपल्याला पुण्याचा लाभ होईल. त्यांना पण त्यांचं समाधान होईल, त्यांच्या समस्या सुटतील आणि मला पण समाधान प्राप्त होईल. याच्यासाठी अधिकाधिक हा व्हिडिओ प्रसारण आपण अवश्य करावं. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.